नमस्कार. ट्रॅव्हल लॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे मुंबई जवळील बदलापूरमध्ये. बदलापूर येथील आपण कोंडेश्वर मंदिर आणि त्यामागे असलेला धबधबा आपण आज पाहणार आहोत. चला तर मग. मंदिराच्या कमानीमधून आत प्रवेश करताच आपल्याला डाव्या हाताला एक पाण्याचा झरा किंवा पाण्याचा प्रवाह म्हणता येईल असा हा दिसतो. मुख्य धबधब्यात आपल्याला प्रवेश करण्यास मनाई असल्यामुळे आपण ह्या छोट्या पाण्याच्या प्रवाहात नक्की खेळू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. सह्याद्री पर्वतांच्या रांगेत हिरवीगार मखमल पांघरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात बदलापूर शहरापासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर हे कोंडेश्वर मंदिर आणि हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. बदलापूर येथील कोंडेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे. भगवान शंकरांना हे समर्पित असलेले कोंडेश्वर मंदिर दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन मंदिर आहे. जर तुम्ही बाय रोड येणार असाल तर मुंबई ते कोंडेश्वर मंदिर हे अंतर 63 किलोमीटर आहे. या मंदिरातील गर्भगृहाभोवती अनेक देवळे आहेत. मंदिराच्या परिसरात तलाव, कुंड आणि धबधबा आहे. ही बघा ती मंदिराच्या भोवती असलेली छोटी छोटी मंदिरे आणि हा कोंडेश्वर धबधबा. या मंदिराच्या मागे अनेक मोठमोठी कुंडही आहेत. या ठिकाणी अनेक वेळा पर्यटकांचा जीवही गेलेला आहे, कारण ही कुंडे खूप खोल आहेत आणि पर्यटकांना या कुंडाचा अंदाज येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दरवर्षी पावसाळ्यात स्थानिक प्रशासन या धबधब्यात प्रवेश करण्यास बंदी आणते. गेल्या 5-6 वर्षात 70हून अधिक तरुण तरुणींचे इथे जीव गेलेले आहेत. त्यामुळे बदलापूर कोंडेश्वर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा आनंद लुटायचा असेल तर पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी. कोंडेश्वर मंदिर आणि कोंडेश्वर धबधब्याचं दर्शन घेऊन झाल्यावर मंदिराबाहेरच तुम्हाला वडापाव किंवा मक्याच्या कणसाचे स्टॉलही दिसतील. तुम्ही याचाही आस्वाद घेऊ शकता. इथे कोंडेश्वर मंदिराच्या बाहेर मके सुद्धा विकायला ठेवलेले आहेत. इतकं सुंदर पावसाळी वातावरण आहे आणि मके खाल्ल्याशिवाय आपण कसे राहणार.
कोंडेश्वर मंदिर आणि इथल्या धबधब्याचे दर्शन झाल्यावरती या मंदिरापासूनच अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या आपण छोट्या नदीमध्ये पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेणार आहोत। कोंडेश्वर मंदिराच्या इथला धबधबा हा पावसाळ्यात बंद असल्यामुळे आम्ही या छोट्या नदीमध्ये खेळण्याचा आनंद लुटला। आजचा हा कोंडेश्वर मंदिर आणि कोंडेश्वर धबधबा विषयी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। या जागेविषयी तुम्हाला अधिक काही माहिती असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच छान छान नवीन ठिकाणं घेऊन भेटूच। तोपर्यंत बाय, हॅपी जर्नी।